डिजिटल डिटॉक्सवाला गाव हे ऐकायला काहीतरी वेगळं वाटू शकतं, पण हे कोणतं फॅशनेबल नाव नाही, हे ट्रेंड देखील नाही आणि हा केवळ उपक्रम देखील नाही. हा एक जिवंत लोक आंदोलन आहे. हा एक सामूहिक शिस्तीचा आणि जाणीवेचा एक मार्ग आहे. ही चळवळ वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनने 2021 मध्ये सुरू केली, तेव्हा ही एक कल्पना होती. आज ती गावागावात प्रत्यक्षात उतरलेली आहे. आज अनेक गावं स्वतःहून पुढे येत आहेत. सरकारी यंत्रणांपासून तर सामान्य व्यक्तिमत्वापासून गावकऱ्यांचा सहभाग या डिजिटल डिटॉक्सवाल्या गावामध्ये होत आहे. या मिशन अंतर्गत दररोज 1 ते 1.5 तास संपूर्ण गावात मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल उपकरणं जाणीवपूर्वक बंद ठेवली जातात. काही गावांमध्ये हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवलं जातं. संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजतो, तो इशारा असतो, आता मोबाईल स्क्रीन, डिजिटल जग हे थांबवायला हवं. डिजिटल डिटॉक्सचा तुमचा टाइम सुरू झालाय. काही गावांनी पुढे जाऊन एवढंही केलं की त्यांनी त्या काळात टीव्ही देखील बंद ठेवला. रात्री 8:30 वाजता पुन्हा सायरन वाजतो की तुमचा डिजिटल डिटॉक्सचा टाइम आता संपलेला आहे आणि आता तुम्ही तुमचे डिव्हाइसेस वापरू शकतात. हा 1.5 तासात काय बदल दिसतो तर डिस्कनेक्ट टू कनेक्ट ही एक खूप मोठी सवय मुलांना लागते. मुलं पुन्हा खेळू लागले आहेत, मुलं अभ्यास करू लागले आहेत, कुटुंब एकत्र बसून गप्पा मारू लागलेत, ज्येष्ठांचा आवाज ऐकायला येऊ लागला आहे आणि समाज ऑफलाईन पुन्हा कसा जोडला जाऊ शकतो हे उदाहरण आता सगळ्यांपुढे यायला लागले. 2021 मध्ये जेव्हा हे सुरू झालं तेव्हा लोक विचारत होते, हे शक्य आहे का? आज उत्तर स्पष्ट आहे, हे शक्य आहे, हे घडतंय. आज अनेक ऑफलाईन कम्युनिटी तयार होत आहेत, डिजिटल व्यसन कमी होत आहे, मानसिक शांतता वाढत आहे, मुलांमध्ये आणि नात्यांमध्ये देखील पुन्हा नात्यांमध्ये ऊब निर्माण झाली. यासाठी आम्ही विशेषतः आभारी आहोत. गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि विशेषतः गावातले तरुण ज्यांनी या मिशनला आधार दिला. तुम्ही समाजासाठी जे करत आहात ते कोणतेही पैशात मोजता येणार नाही. हे मानवतेसाठी दिलेलं आणि ईश्वराला अर्पण केलेलं एक खूप मोठं दान आहे. दरवर्षी 10 डिसेंबरला वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे अंतर्गत या मिशनसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, गाव आणि समुदायांचा देखील आम्ही सन्मान करतो. आणि डिजिटल डिटॉक्सवाला गाव जो 3 वर्षापूर्वी सुरू झालेली ही चळवळ आज परिणाम दाखवत आहे, त्याच्याबद्दल आम्ही खरंच सगळ्यांचं आभारी आहोत. ही बंदी नाही, ही जाणीव आहे, ही शिस्त आहे, हे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केलेली चांगली गुंतवणूक आहे. चला आणखी एक गाव जोडूया. दररोज 1.5 तास डिजिटल पासून आपण विश्रांती घेऊया. जंगलातनं आपण थोड्या वेळ बाहेर पडूया. कारण बदल सरकारपासून सुरू होतो, पण तो गावातूनच मजबूत होतो. म्हणून समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. धन्यवाद.